एका सभेतील 5 व्यक्तींनी एकमेकांशी एकदाच हस्तांदोलने केल्यास किती हस्तांदोलने होतील? इथे आपल्याला टोटल व्यक्ती किती दिले आहेत? 5. आता या 5 व्यक्तींमधून आपल्याला एक व्यक्तीला वगळायचं आहे, म्हणजेच कमी करायचं आहे. म्हणजे 5 × 4 / 2. अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये आपल्याला जेवढे व्यक्ती दिले त्याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे? एक कमी करायचं आहे आणि त्याला /2 करायचं आहे. तर इथे उत्तर काय आलं आपलं? 10. म्हणजे टोटल किती हस्तांदोलन झाली? 10. अशा प्रकारचे गणित आपण या सूत्रानुसार देखील सोडवू शकतो. आणखी एक उदाहरण घेऊ आपण. एका टेनिस स्पर्धेतील 10 खेळाडूंनी एकमेकांशी एकदा सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील? तर इथं आता आपल्याला 10 खेळाडू दिलेले आहेत. 10 खेळाडूंमधून आपल्याला एक खेळाडू कमी करायचा आहे, म्हणजे 10 × 9 / 2. या सूत्रानुसार देखील आपण सोडवू शकतो, पण वेळ जास्त लागेल. त्याच्यामुळे आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. 10, 5 × 45 म्हणजेच एकूण किती सामने झाले? 45. तर या पद्धतीने तुम्ही गणितं सोडवू शकता.